नमस्कार, मी विशाल पाटील। झिरो आवर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजच्या भागात आपण दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचं सखोल विश्लेषण करणार आहोत। सुरुवात महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनानं करूयात। राज्याचं असो की केंद्राचं, प्रत्येक अधिवेशनामध्ये गोंधळ होतोच, प्रश्नोत्तर होतात, पण साधारणतः विरोधकांकडून घोषणाबाजी, गोंधळ केल्याच्या घटनांचं प्रमाण जास्त असतं। मात्र आज नेमकं उलटं झालं। दुपारी 12 वाजता विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला। त्याची सुरुवात केली सत्ताधारी आमदार अमित साटम यांनी। त्यांच्यासोबतच आमदार आशिष शेलार आणि सत्ताधारी आमदारांनी विरोधकांवर जोरदार आरोप केले आणि त्याला कारण ठरली कालची सर्वपक्षीय बैठक। काल राज्य सरकारनं सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केलेलं होतं। त्यात राज्यातल्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा होणार होती। विरोधी पक्षांचे प्रमुखही याच बैठकीला येणार होते। मात्र संध्याकाळी ऐनवेळी विरोधकांनी भूमिका बदलली आणि बैठकीला दांडी मारली। हाच मुद्दा केंद्रस्थानी घेऊन आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सत्ताधाऱ्यांनी प्रचंड गदारोळ केला। पुढे दोन्ही सभागृहात काय काय घडलं सांगणार आहोत। मात्र त्याआधी पाहूयात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले गंभीर आरोप। मराठा आणि वर्सेस ओबीसी असा वाद महाराष्ट्रामध्ये धुमसवण्याला कारण महायुतीचं सरकार आहे हे आता लपून राहिलेलं नाही। सत्ताधाऱ्यांनी मात्र विरोधकांना अजिबात विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही काय आश्वासित केलं होतं ते आम्हाला कधी सांगितलं नाही। काय लेखी स्वरूपामध्ये मराठा समाजानं तुम्ही दिलं ते सांगितलं नाही। सत्ता यांच्या हातात, 200च्या पलीकडे आमदार, आणि आम्हाला म्हणतात की ह्यांनी यांच्यामुळे ते होत नाही। तुमच्या काही हाताला लकवा मारलाय, तुमची पेन चालत नाही, तुम्हाला अधिकार घेण्याचा, तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार नाही। पण हे घेऊ शकत नाही कारण यांच्यामध्ये ती करायची मानसिकता नाही। खरं म्हणजे आंदोलन स्थगित करायसाठी किंवा उपोषण हाकेंचं स्थगित करायसाठी जी नेते मंडळी गेली त्यामध्ये छगन भुजबळ नावाचे सरकारचे मंत्री होते। त्यांनी काय म्हणावं जाऊन तिकडे, अब जंग लगी है तलवार को, उसको धार लगाने होगी। और जो त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतात, कुछ लोग अपनी औकात भूल गए, शायद उनको याद दिलानी होगी। हे वाद वाढवण्याचा आहे की वाद मिटवण्याचा यांचा भुजबळांचा प्रयत्न होता? म्हणजे तलवार कोणाच्या विरुद्ध काढायचा यांचा विचार होता, धार कोणाच्या विरुद्ध लावायची होती? तर विजय वडेट्टीवारांच्या याच आरोपांवरती होता आपला आजचा पहिला प्रश्न आणि तोच पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला। तर झिरो आवर मध्ये आज आम्ही पहिला प्रश्न तुम्हाला केलेला होता, तो म्हणजे मराठा आणि ओबीसी यांच्यात सत्ताधाऱ्यांमुळेच तेढ। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप पटतोय का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर। विजय वडेट्टीवारांनी हे आरोप का केलेले आहेत, त्यांची सुरुवात कशी झाली, हे सगळं जाणून घेण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत विधिमंडळाच्या अधिवेशनात। आज दिवसभरामध्ये विधानसभेचं कामकाज तब्बल 3 वेळा तहकूब करण्यात आलं, तर विधान परिषदेचं कामकाज एकदाच तहकूब झालं, पण तेही पूर्ण दिवसभरासाठी। दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळाचं कारण एकच होतं, ते म्हणजे कालची सर्वपक्षीय बैठक आणि विरोधकांची गैरहजेरी। ओबीसी आरक्षणासाठी सरकारनं काल बोलावलेल्या बैठकीला विरोधक गैरहजर राहिले, त्याचे जोरदार पडसाद विधानसभेत उमटले। विरोधी पक्षांनी आरक्षणावरून जातीचं राजकारण केलं, समाजामध्ये तेढ निर्माण केली। त्यांनी आता आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार साटम आणि शेलार यांनी केली आणि त्यावरून विरोधकांनी देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली। सत्ताधारी आमदार विधानसभेच्या वेलमध्ये उतरले। अभूतपूर्व गोंधळ, घोषणाबाजी नंतर अध्यक्षांनी 3 वेळा कामकाज तहकूब केलं। विरोधकांनी ऐनवेळी बैठकीला दांडी का मारली असा सवाल सत्ताधाऱ्यांनी विचारायला सुरुवात केली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये सभागृहाचं कामकाज तहकूब करावं लागलं। पाहूया। अध्यक्ष महोदय, की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांच्या बाहेर, सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे, तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका। त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, त्यांचं समर्थन आहे की नाही। सर्वपक्षीय बैठकीला न येण्यामागे बोलवता धणी कोण, मेसेज कोणाचा आला अध्यक्ष महोदय, या सगळ्या गोष्टी या सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय।
आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही. अध्यक्ष महोदय ओबीसीना वेगळं सांगा, मराठ्यांना वेगळं सांगा, दोघांची भांडं वेगळी लावा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा. विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय. हा विषय सोडवण्याची भूमिका नाही. मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आपण समर्थन देत असाल तर तुम्ही का नाही आला अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय यांचं ऐकून तर घ्या. महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून तर घ्या. महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय. ऐकून तर घ्या. आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर त्यांना विरोधकाची आठवण झाली अध्यक्ष महोदय. त्यांचं ऐकून तर घ्या तुम्ही. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात येत आहे. पहिल्यांदा 5 मिनिटांसाठी, त्यानंतर 10 मिनिटांसाठी आणि त्यानंतर 45 मिनिटांसाठी असं करत 12 ते 1 असा 1 तास कामकाज गोंधळातच संपलं. पुन्हा जेव्हा कामकाज सुरू झालं सत्ताधाऱ्यांनी तेव्हाही हाच मुद्दा लावून धरला. भाजप आमदार आक्रमकपणे वेलमध्येही उतरले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेले सगळे आरोप मंत्र्यांनी फेटाळून लावले. इतकंच नव्हे तर मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर नाव न घेता टीका केली. तर मंत्री शंभूराज देसाई यांनी विरोधकांनी सर्वपक्षीय बैठकीला दांडी का मारली असा सवाल उपस्थित केला. इतक्या गोंधळामध्ये शंभूराज देसाईंनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंनाही एक आवाहन केलं. ते देखील आता पाहूया. मनोज जरांगे पाटलांना या ठिकाणी विनंती करायची आहे. या लोकांचे चेहरे आता तुमच्या समोर आलेले आहेत. या लोकांनी काय वागणूक, या लोकांनी कशी दुटप्पी भूमिका घेतली हे महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. त्यामुळं आता याचं ज्यांना राजकारण करायचंय त्यांना जरूर राजकारण करू द्या. पण माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार जो शब्द यापूर्वी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्यासाठी जे करावं लागेल ते या सगळ्यांना विश्वासात घेऊन नक्की करेल एवढंच या निमित्तानं सांगतो. जसा गोंधळ विधानसभेत होता तसाच गोंधळ विधान परिषदेतही सुरू झाला. विधान परिषदेतही याचे जोरदार पडसाद उमटले. विधान परिषदेतही प्रवीण दरेकरांनी हा मुद्दा उपस्थित केला. शरद पवार उद्धव ठाकरेंनी आरक्षणाबाबत आपली भूमिका जाहीर करावी असा सवाल त्यांनी केलाय. आणि त्यानंतर अवघ्या काही सेकंदांमध्ये सत्ताधारी आमदारांचा आवाज सभागृहामध्ये घुमू लागला. तिकडे विरोधी बाकांवरूनही आवाज सुरू झाला. सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उत्तरासाठी उभे राहिले होते. मात्र गदारोळ इतका वाढला होता की उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हस्तक्षेप केला. तरीही सत्ताधारी आणि विरोधकांचा गोंधळ सुरूच होता आणि त्यामुळे उपसभापती नीलम गोऱ्हे संतापल्या आणि गोंधळी आमदारांना सभागृहाबाहेर काढण्यासाठी बोलावलं मार्शल्सना. मात्र मार्शल्स न आल्यानं कामकाज तहकूब करून विधिमंडळ सचिवांची झाडाझडती घेतली. विधान परिषदेमध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं पाहूया. राज्यातल्या सर्व पक्षाची पक्षप्रमुखांची बैठक काल सह्याद्री अतिथीगृहामध्ये त्या ठिकाणी आयोजित केली होती. परंतु सभापती महोदय उत्तम मावशीचं प्रेम आरक्षणाच्या संदर्भात जे काहींच्या मनात होतं ते काल एक्सपोज सभापती महोदय झालेत. त्या ठिकाणी या राज्याचे नेते शरद पवार अपेक्षित होतं. सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्रे सभागृहाच्या पटलावर ठेवणे, कागदपत्रे नाही, मुख्यमंत्र्यांचा अहवाल, लोकायुक्त आणि उपलोकायुक्त. तुम्ही 1 फुटाचं अंतर सोडा, एकमेकांमध्ये लांबून बोला. मार्शल्स बोला काय चाललंय. मार्शल्स बोलवा. तुम्ही लांब आधी पाहिजे. 1 फुटाचं अंतर सोडा एकमेकांमध्ये. संरक्षण मंत्री M2, M3 सहकार मंत्री V2, V5 महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री. गोंधळ सुरू झाला तुम्ही काय करणार.
दानवे तुमचं पूर्ण झालं का? एका जागेवर बसल्याशिवाय काहीच चर्चा होणार नाही. मी आता सभागृहाचं कामकाज थांबवते. फक्त आजच्या लक्षवेधी जे आहेत त्या लक्षवेधी आणि प्रस्ताव आणि विधेयक ही मी प्रलंबित ठेवते. बाकी सगळं कामकाज मी पूर्ण दिवसासाठी संपवते. सभागृहामधल्या गदारोळामधून आता जरा आपण धाराशिवमध्ये जाऊयात, जिथे मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगेंची जनजागृती आणि शांतता यात्रा सुरू आहे. हिंगोलीमधून सुरू झालेली ही शांतता यात्रा परभणी, नांदेड, लातूर करत आज धाराशिवमध्ये पोहोचली. मात्र धाराशिवला येण्याआधी मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणासाठी मागील 12 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या 2 आंदोलकांची भेट घेतली. धनगर समाजाची अनुसूचित जमातीमध्ये अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात चंद्रकांत हजारे आणि अनिल गोयकर उपोषणाला बसलेले आहेत आणि या दोघांची प्रकृती खालावलेली असून त्यांची विचारपूस करण्यासाठी जरांगे उपोषणस्थळी दाखल झाले. यावेळी मराठा धनगर एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देखील देण्यात आल्या आणि त्यानंतर मनोज जरांगे पुढे धाराशिवकडे निघाले आणि तिथे त्यांनी धनगर आरक्षणाबाबत महत्त्वाचं विधान केलं. धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा म्हणून मराठा समाज मोठा भाऊ म्हणून पुढाकार घेईल असं जरांगे म्हणाले. त्यांची शांतता यात्रा आज धाराशिवमध्ये आहे आणि त्या रॅलीमध्ये ते काय बोलले ते पाहूया. एकजुटीनं सगळा समाज बाहेर पडा. 4 अन् 2 जणांना ह्या गोष्टी होत नाहीत. तुम्हाला सगळा समाज ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडताय. माझ्या मराठा समाजाला आत्तापर्यंत ज्या 1.5 कोटी मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही त्याचं मूळ कारण आहे की माझा मराठा समाज ताकदीनं बाहेर पडला म्हणून राहिलेल्या मराठ्यांनाही आरक्षण मिळायला लागलं. तसं बाकीच्यांनाही नाही पाहिजे असलं ना तर त्यांनी ताकदीनं बाहेर पडावं. मराठा म्हणून तुमचा मोठा भाऊ म्हणून या जनतेचा मुलगा एक लेकरू म्हणून मी ताकदीनं लढायला तयार आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे खुद्द आपल्या सोबत असणार आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये. मात्र आता पाहूयात मनोज जरांगेंनी धनगर आरक्षणावरती भाष्य केलं तर तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आक्रमक पलटवार केलेला आहे, तो देखील पाहूयात. हे जरांगे पाटलांचे धनगर समाजाच्या आंदोलनाला दिशा देणं म्हणजे हे मगरीचे अश्रू आहेत. जरांगे पाटील म्हणजे मेंढराच्या कळपामध्ये जाऊन लांडग्यानं त्या मेंढराबरोबर दोस्ती करणं आणि एक दिवस त्या मेंढरांच्या कळपाचा फडशा पाडणं अशा पद्धतीचं त्यांचं वर्तन आहे. आरक्षणाच्या बातमीनं राज्याचं राजकारण कसं ढवळून निघालंय हे आपण पाहिलं आणि आता जाऊयात आपल्या मीडिया सेंटरकडे. त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी थेट आपण पोहोचलेलो आहोत आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी यांच्यात सत्ताधाऱ्यांमुळेच तेढ. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप पटतोय का? होय आणि नाही हे 2 पर्याय तुमच्या समोर होते. तुम्ही व्यक्त होताना काही महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया. एक्सवरती राहुल पाटील म्हणतायत सर्व नेते एकाच माळेचे मणी आहेत. मिलिंद पटेकर म्हणतायत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्व पक्षीयांना आरक्षणाबाबत आपलं मत मांडण्यासाठी आमंत्रित केलं पण सर्व गैरहजर होते. यावरून सिद्ध होत आहे की आरक्षण विरोधी कोण आहे. शिवप्रसाद पवार म्हणतायत जे आरोप केले खरे आहेत कारण सत्ताधाऱ्यांनी मराठा आणि ओबीसी मध्ये भांडण लावायचं काम केलंय. तर युट्यूबवरती अनिल खंजिरे लिहितायत सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली त्याला विरोधी पक्षानं हजर राहिलं पाहिजे होतं. उलट सरकारवर आरोप करणं चुकीचं आहे. सुशांत निकम म्हणतायत समाजामध्ये तेढ निर्माण करायला सत्ताधारी लोक जबाबदार आहेत. फेसबुकवरती जीवन कुलकर्णी लिहितात आरक्षण विषयावरती सर्वांनी लवकर मार्ग काढला पाहिजे विनाकारण राजकारण करतायत. त्यानंतर इंस्टाग्रामवरती शरद सोळंके लिहितात सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही पण एकाच माळेचे मणी आहेत. आपला राजकीय स्वार्थ कसा साध्य करता येईल यालाच प्राधान्य देतात. राज्य सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक त्यात विरोधकांची अनुपस्थिती आणि त्यावरून झालेले आरोप प्रत्यारोप तर मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंची जनजागृती आणि शांतता यात्रा याविषयी चर्चा करण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या गेस्ट सेंटरकडे आणि त्या ठिकाणी 0 अवरमध्ये आपल्या सोबत असतील खुद्द मनोज जरांगे पाटील. मनोजजी 0 अवरमध्ये आपलं स्वागत आहे.
काल बोलावलेली सर्वपक्षीय बैठक आणि सर्वपक्षीय बैठकीला असलेली विरोधकांची अनुपस्थिती या दोन्हीमधून मराठा आरक्षणाचा प्रश्न किंवा तिढा सुटणार आहे असं वाटतं का मनोजजी? हे राजकारणी लोक कधीच मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाहीयेत, कारण शेवटी हे राजकारणच करणार. विरोधी पक्ष असो किंवा ते महाविकास आघाडी असो नाही तर महायुती असो, हे फक्त ढकलेणार आहेत एकमेकांवरती. हे प्रत्येक वेळेस दोषी एकमेकाला धरणार आहेत, मात्र बळी ही जनतेचाच देणार आहेत. 100% हे मी सांगतो हेच खरं आहे. हे फक्त एकमेकावरती लोटणार आहेत. ते आले नाही, हे आले नाही. अरे आम्हाला माहिती आहे बाबा ते येणार नाहीत, त्यांच्यामुळंच मराठ्यांचं लय वाटलं झालं आहे. परंतु आता तुम्ही चूक सुधारा ना मग त्यांची. तुमच्याकडून लोकांच्या अपेक्षा आहेत, तुम्ही द्या. तुम्हाला राजकीयची इच्छाशक्ती नाही आहे सत्ताधाऱ्यांना सुद्धा. उगं कोलायचं नुसतं याचं त्याच्यावरून त्याचं याच्यावर कोलायचं. ते नाही आले ते नाही आले. अहो ते येणारच नाही. त्यांना कधी चांगलं व्हावं वाटतंय कोणाचं, आणि तुम्हाला तरी वाटतंय कुठं चांगलं व्हावं कोणाचं. धनगर बांधवांच्या आरक्षणाचा विषय तुम्ही 10 वर्षापूर्वीच म्हणला होता, आणखीन दिलं नाही. तसंच मराठ्यांचं सुद्धा आहे. तुम्ही द्या. आम्ही बार बार सांगतो तुम्हाला की तेच 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 काढू नका, आणि मराठ्यांना येड्यात काढू नका की ते आले नाही. ते आले नाही ते नका घ्या, त्यांना तिकडं नदी ढकलून द्या. नाही आलेत नाही आले, तुम्ही काचकून द्या ना जनतेला. जनता मोठी होईल, जनता तुमच्या पाठीशी राहील. तुम्हाला द्यायचं नाही, नुसतं रडत बसायचं ते नाही आले नाही आले नाही आले. जाऊन द्या त्यांना तिकडं, द्या ना ढकलून बाजूला. त्यांच्या पाठ्यावर लाट टाकून द्या हाकलून त्यांना तिथून. ते नाही ऐकत, तुम्हीच तुमची राजकीय इच्छाशक्ती दाखवा आणि मराठ्यांना त्यांचं हक्काचं ओबीसीतलं आरक्षण द्या ना. उगं कारणं सांगायचे येणे त्यांना आणि त्याने यांना. आम्हाला माहिती आहे आमच्या बऱ्यावर कुणीच नाही, सत्ताधारी असो नाही तर विरोधक असो. हे गोरगरीब मराठ्यांचं वाटोळंच करणार. पण आता आम्ही होऊ देणार नाही. ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि घेऊनच दाखवणार आम्ही. बरं, राजकीय इच्छाशक्ती नसल्याचं तुम्ही मगाशी म्हणालात. विजय वडेट्टीवारांनी मोठी टीका केलेली होती. त्यांचं म्हणणं आहे की सत्ताधाऱ्यांमुळेच मराठा आणि ओबीसी यांच्यामध्ये तिढा निर्माण झालेला आहे. खरं तर मुळात या दोन्ही समाजांमध्ये तिढा निर्माण झालाय असं तुम्हाला वाटतं का, आणि वाटत असेल तर त्याला कोण कारणीभूत आहे? छगन भुजबळ, फक्त छगन भुजबळ. जातीवाद पसरायला ते जबाबदार आहे. राज्याची शांतता बिघडायचा जबाबदार तो एकटा माणूस आहे. सगळे ओबीसी समाजाचे नेते जबाबदार, नेते जमा करण्याची जबाबदारी त्याच्यावरती आहे. मग त्या ठिकाणी विजय वडेट्टीवार साहेब सुद्धा होते. हे सगळेच होते. ज्या ठिकाणी उपोषण बसलं त्या ठिकाणी सगळ्या जाती धर्माचे ओबीसीचे नेते ते जमले होते. त्यामुळं कोण जातीवाद पसरत आहे कोण नाही पसरत हे आता लोकांना कळतं. लोक लय हुशार झाले आता, पहिल्यासारखं नाही राहिलं. कारण लोक आता हुशार आहेत. स्वतःचं हित स्वतःच्या मुलाचं हित लोकांना कळतंय. सगळ्या पक्षातले ओबीसीचे नेते छगन भुजबळने एकत्र केले आणि छगन भुजबळ जातीवाद पसरायला लागला. छगन भुजबळ गोरगरीब मराठ्यात आणि गोरगरीब ओबीसीत दंगली घडवून आणणारे, गोरगरिबांचं पुरं वाटोळं केल्याशिवाय त्याला झोप येणार नाही. परंतु त्यांनी हे पाप कधीच करू नये. ते गोरगरीब मराठी आणि गोरगरीब ओबीसी, गोरगरीब धनगर बांधव एकत्र राहत आहेत, एकत्र सुखदुःखात येत आहेत, एकमेकाच्या मदतीला. हे पाप त्यांनी कधीच करू नये. कारण आमच्यामुळं धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही. ते NTVJNTमध्ये तरीही छगन भुजबळ त्यांचे काही नेते आमच्या अंगावरती घालतोय. इकत मराठ्यांचं फुकट इकत भांडण घ्यायला लावतोय. कारण ज्या समाजाच्या आरक्षणाला आमचा धक्काच लागत नाही त्यांचा विषय 27% आरक्षणाचा आहे. आम्ही 19% आरक्षणामध्ये येतोय. त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. इथं देव जरी आला तरी धनगर बांधवाच्या आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. इतकं माहीत असताना सुद्धा छगन भुजबळ वारंवार मराठ्यांच्या विरोधात ओबीसीचे नेते उतरायला लागलाय. छगन भुजबळने एक काम करायला पाहिजे होतं. ज्या धनगर बांधवांच्या जीवावर तो आंदोलन करतोय, राजकारण करतोय, स्वतःचा फायदा उचलून घेतोय, आंदोलन एकाचा आमदारक्या तिसराच वाटतोय. छगन भुजबळने एक काम करायला पाहिजे होतं. धनगर बांधवांना एसटीतून आरक्षण मिळवून देण्यासाठी सगळी ताकद लावणं गरजेचं होतं. सगळे ओबीसीचे नेते एकत्र करणं गरजेचं होतं. ते कधीच करत नाही. कारण त्याला गोरगरीब जनतेची गरज नाही. म्हणजे मराठ्यांचे नेते तसलेच आहेत, त्यांना मराठ्यांची गरज नाही. असेच ओबीसीच्या नेत्यांना सुद्धा सामान्य बोलताय. मात्र मनोजजी, मला तुमची भूमिका स्पष्टपणे जाणून घ्यायला आवडेल, किंबहुना महाराष्ट्राला ती जाणून घ्यायला आवडेल. कारण असं आहे की छगन भुजबळांचं आज तुम्ही उघडपणे नाव घेताय, मात्र काल बोलत असताना तर छगन भुजबळांना बळ देणारा नेता कोण, तर पुन्हा एकदा तुमचा सूर किंवा तुमचा थेटपणे जो इशारा आहे तो देवेंद्र फडणवीसांकडे होता. आज मात्र पुन्हा एकदा छगन भुजबळांबद्दल बोलताय. म्हणजे काल सॉफ्ट कॉर्नर आणि आज पुन्हा एकदा टार्गेट कोण, तर छगन भुजबळ की देवेंद्र फडणवीस? फडणवीस साहेबाला का सोडा,
आपण चुकलेला माणसा सोडित नाही, मग तो मराठ्याचा असो नाही तर तो कोणत्या जाती धर्माचा, जाती धर्माचा आपल्यापाशी विषय नाही. बरं, जो जातीत वाद पसरवी तो आपण सोडतच नाही. छगन भुजबळ ह्यो पहिल्यापासूनच मराठ्यांच्या आरक्षणाचा मारेकरी. मराठ्यांचे लोक जगलेच नाही पाहिजेत, पुरे खलास झाले पाहिजेत, म्हणजे सगळे याला ओरबडून खाता येईल अशी भावना आहे त्याची. आता फडणवीस साहेबांवरती का बोलतोय आम्ही, तर सत्तेत ते बळ त्यांनी दिले, मंत्रिपद त्यांनी दिले, मंत्रिपदाचा गैरवापर ओबीसीचे सगळे नेते आमच्या विरोधात करायला लागले. याला जबाबदार फडणवीस साहेबच आहेत. त्यांनी बळ जर नाही दिलं तर जातीवादच होत नाही. त्यांना कळत नाही का, हे दिसत नाही का की काय काय प्रकार चाललेत, छगन भुजबळ कसा वागतोय. छगन भुजबळ एक दिवस फडणवीस साहेबांना आमची विनंतीपूर्वक सांगणं आहे, पूर्ण भाजप संपवेल ते महाराष्ट्रातलं. तुम्ही त्याच्या नादात राहणार, त्याचं ऐकणार, त्याच्या नादानादात ओबीसीच्या मतदानाच्या नादानादात मत पाहिजे नेरेटिव्ह भरून काढायचा या नादानादात अख्खं भाजप संपवल बसाल. तुम्हाला वाटत असेल मी वयानं बारीक आहे, मी ज्ञान शिकू नाही, पण मी सांगतोय फडणवीस साहेब तेच खरं होणार. बघा तुम्ही होताय का नाही. ह्यो इतका अपेक्षा पायाचा माणूस आहे, जिथं जाईन तिथं काडी लावूनच येतो. ह्यो जिथं जाईन तिथं सगळा वसुदेव करून येतोय. ह्यो इचकायला पक्का आहे, सगळं इचका दिदारा करीत असतो ह्यो सगळ्यांचा. तुम्हाला आता कळालंय, पुन्हा विधानसभेत सुद्धा फडणवीस साहेब कळणार आहे. तुम्ही जर त्याचा ऐकून मराठ्यावर अन्याय केला की शेवटी मी बोललेला अर्थ तोच होतो मग, की ह्यो पुरं भाजप संपविणार आणि फडणवीस साहेब तुम्ही जबाबदार राहणार त्याला भाजप संपवला. कारण तुम्ही अशा दळभद्रीला जवळ केलं, जो जाती दंगली घडायला लागलाय आणि याच्यामुळं प्रचंड वातावरण राज्यात खराब झालं, प्रचंड. आम्ही कधी जातीवाद नाही केला. ह्यो इतके भयानक भाषणं करायला लावतो. आम्ही आंतरवालीत बसलो, ह्यो त्या तालुक्यात येऊन एल्गार सभा घेऊन मराठ्यांचे हातपाय तोडायची भाषा केली, माझे हातपाय तोडायची भाषा, याने भाषणं वाटून दिलेत. पण आम्ही तुमचा रोग मला खरंच लक्षात आलेला आहे. पुढचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, कमतरता आहे म्हणून की शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अमोल कोल्हे ज्या वेळेला भाषण करतात, त्यांच्या भाषणाची क्लिप व्हायरल होते, त्यामध्ये ते स्पष्टपणे म्हणतात की कुठल्याही समाजाला किंवा मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही आरक्षणाला धक्का लागू नये. मात्र अशा वेळेला बीडचेच असलेले तुमचे खासदार देखील त्या ठिकाणी बाकं वाजवताना आपल्याला पाहायला मिळाले. मग एका महिन्यात कसा काय बदल होतो हा सगळा? नाही, शेवटी काय असतं, मराठ्यांचे मतं घेऊस तर गोड बोलायचं पुण्यात. एकदा मराठ्यांचे मतं घेतले की झाली जात जागी. शेवटी जात महत्वाची आहे ना त्यांना. आमच्या मराठ्यांना तर हे कळालं नाही ना कधी. जातीचेच लोक मोठे करा, गोरगरीब मोठे करा, हे मराठ्यांनी जाणून घेतलं नाही. आता मराठ्यांचे डोळे उघडले, ठीक आहे 5 वर्ष जातील मना निघून, पुन्हा तुझ्या जीवाचे आमदार केलं उभा राहणारच आहेत. ते पाडता येतील मराठी, ते पाडतील, काय हरकत नाही. एखाद्याला खासदार केलं मराठ्यांनी, मग तो बदलला, त्याला वाटत असेल मी 5 वर्षासाठी आता मला टेन्शन नाही, पण त्याच्या जीवाचे कोणी ना कोणी आमदार केलं उभा करतील ना, मराठी ते पाडीतील. जाऊ द्या, एखादी चूक होत असती, समाजाकडून होती, माझ्याकडूनही होती, असं काहीच नाही. चुका माफ करायला लागतात, त्या पोटात घ्यायला लागतात आणि सोडून द्यायला लागतं. सरकार जे डाव करते आता याच्याकडे जास्त आपलं लक्ष मराठा समाजाचं असणं गरजेचं आहे. झाले गेलेले विषय सोडून द्यायचे. सरकार पुन्हा एक डाव कालपासून रचतंय, त्याची आज दुपारी माहिती आम्हाला मिळाली. काही तृप्त आत्मी आहेत आमच्यात, काही समन्वयक, काही अभ्यासक, यांची एक टीम जमा करायला लागले जरा, अशी मला माहिती मिळाली की माझ्या विरोधात बोलण्यासाठी, मी हटण्यासाठी, मला याच्यातून हटवायचंय अशी माहिती. नावं मला उद्या डिटेल येणार आहेत त्यांची. आता मुंबईत काय सरकार घडून आणायला लागले, काय करायला लागले, ही मला आज दुपारी माहिती मिळाली की काही समन्वयक आहे, आता त्यांना काय हे बघवत नाहीये मी समाजासाठी काम करतोय. काही अभ्यासक येतं, काही म्हणतोय मी तुम्हाला, काही खूप चांगले येतं की ते ताकदीनं माघारी देते. पण नावं मला उद्याच्याला 12 वाजेपर्यंत उद्या नावं येणार आहेत मला, 12-1 वाजेपर्यंत. हे सरकारनं घडून आणूच नाही. शिंदे साहेबांनी नाही, फडणवीस साहेबांनी बी नाही, अजित दादांनी पण नाही. हे घडूनच आणू नये, कारण मी काय समाजापासून लांब जाऊ शकत नाही. मी तुम्हाला मॅनेज होत नाही, फुटत नाही. म्हणून शेवटी तुम्ही बदनामीचे काहीतरी डावा आणणार, खोटे आरोप करायला लावणार किंवा पत्रकार परिषदा घ्यायला लावणार, मी नाही हटणार. त्यांचं पोट दुखतंय खूप. मी पचनी पडत नाहीये, इमानदारी माझी त्यांच्या पचनी पडत नाही. मी समाजासाठी इमानदारी, समाजाचे लेकरं मोठं करायसाठी लढतोय. ते सरकारच्या बाजूने बोलायला तयार आहेत आणि मी जातीच्या बाजूने बोलतोय. पण समाजासमोर सरकारनं काय डाव रचलाय हे उघडं पडेल, कारण ते ज्यावेळेस काहीतरी घेतीलच ना, आता प्रेस घेतील किंवा भाषण करतील, त्यावेळेस ते चेहरे समाजासमोर येतील. त्यांनी एक लक्षात ठेवायचं, फक्त तुमच्या माझी निष्ठा तुम्हाला खपत नसेल, मी इमानदारी जातीसाठी करतोय तुम्हाला खपत नसेल, पण जातीचं वाटोळं करायला तुम्ही पाऊल उचलू नका. मराठ्यांना तुम्हाला सामोरं जायचं हे लक्षात ठेवा. आता मराठ्यांना सामोरं जायचं असं तुम्ही म्हणताय,
विधानसभेसंदर्भातली तुमची भूमिका काय आहे? तुम्ही कॅन्डिडेट्स उभं करणार असं म्हणता आणि ओबीसी नेते तर थेटपणे आव्हान देत आहे की विधानसभा लढून दाखवा. अगदी एका वाक्यात मनोजजी. दादा, आम्हाला निवडणुका लढायच्याच नाही. ओबीसी आम्ही विरोधक मानलेलाच नाही, नेता बी नाही, जाहीर सांगतोय मानलेलाच नाही. आणि एकदा मानल्यावर मग सोडत नाहीत आम्ही. त्यामुळे मानणार नाहीत, मानले नाहीत आणि कधी मानणार बी नाहीत ही बी शब्द सांगतो. फक्त छगन भुजबळ ह्यो घडून आणतोय सगळा. त्यामुळे पाडायचे का उभा करायची हे आम्ही 13 तारखेच्या नंतर आमच्या आणखी 2-3 13 तारखेपर्यंत आम्ही देखील वाट पाहणार आहोतच. नक्कीच. धन्यवाद मनोजजी, तुम्ही 0 आवर मध्ये आलात आणि आमच्याबरोबर या संदर्भातली उघडपणे चर्चा केली, त्यासाठी धन्यवाद. तर एकंदरीतच आता वेळ झालेली आहे आम्ही विचारलेल्या तिसऱ्या आघाडीच्या प्रश्नावरचा कौल पाहण्याची आणि तोच कौल सविस्तरपणे पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल्स सेंटरला. आजच्या प्रश्नावरती एकूण मतं आपल्याला युट्यूबवर मिळालेली आहेत 15,000. होय म्हणतात 82%, नाही म्हणतात 18%. त्यानंतर एक्स वरती आलेल्या ज्या तुमच्या प्रतिक्रिया आहेत, तुमचा कौल काय सांगतोय? होय म्हणतात 46%, नाही म्हणतात 54%. एकूण मतं इंस्टाग्रामवरती आम्हाला प्राप्त झालेली आहेत 3,000 आणि तुम्ही कोणाला कौल दिलेला आहे तो आता पाहूयात. होय म्हणतायत 66%, 34% म्हणतायत नाही. तर फेसबुकवरती आलेल्या मतांची देखील तुलना करून पाहूयात. होय म्हणतायत 49%, 51% नाही. अधिवेशनामध्ये आजचा दिवस खऱ्या अर्थानं गाजवला तो सत्ताधाऱ्यांनीच आणि त्यातही विरोधकांना कोंडीमध्ये पकडण्याची आयती संधी मिळाली होती आणि त्याचं संधीचं जणू सोनं करण्यात आलं. विरोधकांची आरक्षण प्रश्नावरती 2 भूमिका आहेत असा मेसेज जनमानसामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे हे मात्र नक्की. आता तो किती यशस्वीरित्या पोहोचलाय हे तर निवडणुकांच्या निकालांमध्येच दिसेल. महिनाभरापूर्वी झालेल्या लोकसभेमध्ये मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाचा भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसल्याच्या चर्चा महिनाभर झाल्या. अनेकांनी त्याचं अनालिसिस सुद्धा केलं. आताही अवघ्या काही महिन्यांवरती विधानसभा निवडणुका आल्या आहेत आणि ज्या मराठवाड्यामध्ये महायुतीला मोठं नुकसान सोसावं लागलं त्याच मराठवाड्यामध्ये मनोज जरांगेंच्या सभांचा धडाका सुरू आहे. त्यातही जरांगेंच्या निशाण्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ आहेत. आता जरांगेंमुळे त्यांना फटका बसणार असेल तर अर्थातच महाविकास आघाडीचा फायदा होईल आणि त्यामुळेच कालच्या सर्वपक्षीय बैठकीला विशेष महत्त्व होतं ज्यात विरोधकांनी जाणं टाळलं आणि आता सत्ताधाऱ्यांना आयतीच संधी मिळाली आहे. आज तरी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवरती जोरदार पलटवार केलाय, मात्र आरक्षणाचा पेच अजूनही कायम आहे आणि या मुद्द्याचा विधानसभेच्या निकालावरती परिणाम होणार हे नक्की. आपली आजची दुसरी महत्त्वाची बातमी आहे वरळी इथली हिट अँड रन अपघातासंदर्भातली. ज्या अपघातामध्ये मिहिर शहाच्या BMWनं कावेरी नाखवा यांचा जीव घेतला. अपघातानंतर 60 तासांनी काल विरारमधून मिहिरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचे पडसाद आज सुरूच होते. अधिवेशन काळामध्ये या विषयावरून सत्ताधारी आणि विरोधकांचे आरोप प्रत्यारोप सुरू राहिले. इतकंच नाही तर या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरेंनी सरकारवर काही गंभीर आरोप केले आणि शेवटी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणामध्ये कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही याची ग्वाही दिली. हे सगळं आपण पाहणार आहोतच. सुरुवातीला या प्रकरणातले अपडेट्स सांगतो. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी मिहिर शहाला आज शिवडी न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं. मुख्य आरोपी मिहिर शहाला शिवडी दंडाधिकारी न्यायालयानं 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अपघात घडल्यापासून ते कावेरी नाखवा यांना फरफटत नेण्यापर्यंतचे सर्व CCTV फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. हा गुन्हा म्हणजे सदोष मनुष्यवध असल्याचा दावा सरकारी वकिलांनी कोर्टात केला. गाडीची नंबर प्लेट गहाळ करून तिचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे. आरोपीनं ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा युक्तिवाद पोलिसांनी न्यायालयात केला. आरोपीला कुणी मदत केली याचा तपास करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कस्टडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. आणि या हिट अँड रन प्रकरणी आमदार आदित्य ठाकरे यांनी काही प्रश्न मांडले होते, काही शंका उपस्थित केल्या होत्या, काही आरोप केले होते आणि त्याच विषयावरती आम्ही विचारला होता 0 आवर मधील आजचा दुसरा प्रश्न आणि तो पाहण्यासाठी आपण आता जाणार आहोत आपल्या पोल सेंटरला. तर 0 आवर मधला आजचा दुसरा प्रश्न.
मुंबईमधील वरळी हिट अँड रन हा अपघात नव्हे हत्या, आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप योग्य वाटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आरोपी मिहीर शहाच्या कुटुंबियांचा जबाब काल रात्री उशिरा पोलिसांनी नोंदवला. गुन्हे शाखा 3 मध्ये मिहीरची आई, 2 बहिणी आणि मित्राचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे. मिहीर आणि त्याचे कुटुंब 2 गाड्यांनी शहापूरला गेले. शहापूरला एका जुन्या पंजाबी मित्रानं त्यांची राहण्याची व्यवस्था केली अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आम्ही घाबरलो, आमच्यावर हल्ला होईल या भीतीनं आम्ही घर सोडलं असा दावा मिहीरच्या बहिणीनं केला. दरम्यान आरोपी मिहीरचे वडील राजेश शहा यांच्याकडे शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेतेपद होतं. त्यांची या शिवसेना उपनेते पदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं देखील सांगितलं जात आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आता मुंबई महानगरपालिका देखील ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. आरोपी मिहीर शहानं अपघाताच्या आधी जुहूमधील ज्या बारमध्ये दारू प्यायली होती त्या व्हॉइस ग्लोबल तापस बारवरती पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली आहे. बारच्या इमारतीला एका बाजूला असलेल्या मोकळ्या जागेवरती जागा मालकानं मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमण केलेलं होतं. बारच्या बाहेरील शेडचं बांधकाम अवैध असल्याची माहिती महानगरपालिकेनं दिली. मोठ्या पोलीस बंदोबस्तात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हे अतिक्रमण हटवण्याचं काम करण्यात आलं. तिथला अनधिकृत भाग तोडण्यात आला. राज्य उत्पादन शुल्क विभागानं हा बार सील केला होता. आता मुंबई महापालिका ॲक्शन मोडमध्ये आलेली आहे. याच व्हॉइस ग्लोबल तापस बारच्या परिसरामधून आमचे प्रतिनिधी सत्यम सिंग यांनी घेतलेला आढावा पाहूयात. मुंबईच्या जुहू परिसरात व्हॉइस ग्लोबल तपास बारवर पालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. आज दुपारी 12 वाजेपासूनच पालिकेच्या बुलडोजरच्या माध्यमातून बारची जी शेड आहे ती तोडण्यात आली आहे. आपण दृश्यामध्ये पाहिलं तर जी तोडक कारवाई आहे बुलडोजरच्या माध्यमातून करण्यात आली. मात्र वरचे जी शेड आहेत आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बुलडोजर पोहोचू शकत नव्हता. त्यामुळे पालिकेचे जे कर्मचारी आहेत ते टेरेस छतावर या ठिकाणी चढून आहेत ते गॅस कटरच्या माध्यमातून कापून सर्व साईडला केले आहेत. खरं तर आपण पाहिलं तर पुण्यामध्ये हिट अँड रन केस प्रकरणानंतर अनधिकृत बार पबवर कारवाई करण्यात आली होती. ठाण्यामध्ये कारवाई करण्यात आली होती. मुंबईत मात्र अनधिकृत बार आणि पबवर कारवाई करण्यात आली नव्हती. मात्र वरळी हिट अँड रन केस प्रकरणानंतर आरोपी जो आहे मिहीर शाह याच बारमधून मध्यरात्री उशिरा आहे तर आपल्या 4 मित्रांसोबत पार्टी करून निघाला होता. त्यानंतर या ठिकाणी वरळी पोलिसांची एक टीम दाखल झाली होती. वरळी पोलिसांची टीम आतला जे CCTV आहे DVR आहे ते सर्व आपल्या ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या बारवर एक्साईज डिपार्टमेंटकडून तब्बल 3 दिवस चौकशी केल्यानंतर बार सीज करण्यात आला होता. एक्साईजच्या कारवाईनंतर थेट आता आजपासून आपण पाहिलं तर पालिकेचा जो आहे तो देखील ॲक्शन आपल्याला समोर पाहायला मिळत आहे. इतर जे अनधिकृत बार पब आहेत त्यावर कधी कारवाई केली जाणार अशा प्रश्न आता लोक मुंबईकर विचारत आहेत. कॅमेरामॅन मनोज जयस्वाल सोबत सत्यम सिंग, ABP माझा, मुंबई. वरळीमधल्या हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक करण्यात आलेली आहे. तसंच त्याला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडीत पाठवण्यात आलं. अपघातानंतर मिहीर तब्बल 60 तास फरार होता. त्यामुळे त्याच्या शरीरामध्ये दारूचा अंश मिळेल का अशी शंका व्यक्त केली जात होती. किंबहुना शरीरामध्ये दारू सापडू नये म्हणूनच मिहीर शहा 2-3 दिवस पोलिसांच्या हाताबाहेर राहिला असाही आरोप होतोय. पण अमेरिकेच्या फॉरेन्सिक डिपार्टमेंटच्या माहितीनुसार माणसाच्या शरीरातला दारूचा अंश 3 महिन्यांपर्यंतही शोधता येतो. दारू प्यायल्यानंतर रक्तामध्ये 12 तासांपर्यंत, श्वासात 12 ते 24 तासांपर्यंत दारूचा अंश सापडतो. लघवीमध्ये 24 ते 72 तासांपर्यंत दारूचा अंश सापडू शकतो. लाळेतही 12 तासांपर्यंत दारूचा अंश मिळू शकतो. केसांमध्ये मात्र दारू प्यायल्यापासून 90 दिवसांपर्यंत दारूचा अंश सापडू शकतो. म्हणजे योग्य पद्धतीनं चाचण्या आणि तपास झाला तसंच पोलिसांनी इच्छाशक्ती दाखवली तर मिहीर शहाची केस नुकतीच हिट अँड रन नाही तर ड्रंक अँड ड्राईव्ह सुद्धा बनू शकते. ज्या भागामध्ये हा अपघात घडला त्या वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आणि मालाड पश्चिमचे आमदार असलम शेख यांनी हिट अँड रन घटनेमधील मृत कावेरी नागवा यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. हा अपघात नसून हत्याच असल्याची भावना आदित्य ठाकरेंनी बोलून दाखवली. नातेवाईकांना नुकसान भरपाई नकोय, आरोपीला शिक्षा झालेली हवी आहे असंही त्यांनी सांगितलं.
बारवर बुलडोझर चालवला, राजेश शहांच्या घरावर चालवणार का, असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी आता उपस्थित केलाय. काय म्हणालेले आहेत आदित्य ठाकरे, सविस्तर पाहूया. ऍक्सिडेंट होत असतात, पण एवढा बेकार हिट अँड रनची केस मर्डरच आहे आणि ह्याच्यात शिक्षा ही सगळ्यात कठोर झाली पाहिजे. जर आपण त्या परिवाराच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं तर त्यांच्या मनातलं राग, दुःख हे सगळं दिसत आहे. नाकवाजीने तर त्यांच्या डोळ्यासमोर पाहिलंय सगळं. आणि एवढं भीतीदायक गोष्ट, एवढी भयानक गोष्ट ह्या मुंबईत होऊ शकते, आपल्या महाराष्ट्रात होऊ शकते. असा नरकातून राक्षस आला तरी असं करणार नाही, एवढी बेकार हे हिट अँड रन केस झालेली आहे. आणि मी काल पण मागणी केली आहे की बघा काय की आता अनेक लोक बोलू शकतात की नुकसान भरपाई वगैरे, पण त्यांना तसं 1 रुपयाचं काही नको, त्यांना नुसतं शिक्षा बघायची. कारण महत्वाची गोष्ट ही आहे, काल जरी तो शहा थांबला असता तरी एक जीव वाचला असता. जसं फरफटत नेलं त्यांनी, हे खूप भयानक आहे. आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक करून शिक्षा ही झालीच पाहिजे आणि सगळ्यात कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे. माझं तर म्हणणं आहे की ह्या इकडे कोळीवाड तर भर चौकात सोडा. उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आपलं मत मांडलं. आरोपी मिहीर शहाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवायला हवा, फाशीच्या शिक्षेची मागणी पोलिसांनी करायला हवी असं राऊत म्हणाले. तसंच आरोपीचे वडील राजेश शहा यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत का याची चौकशी करा अशी मागणी देखील आता संजय राऊतांनी केली आहे. ये हिट एंड रन का मामला साधारण मामला नहीं है. जैसे पुणे में हो गया पोर्शे कार का मामला, अग्रवाल फैमिली, वैसे ये मेहता फैमिली. ये जो बाप है इस लड़के का, उसका क्रिमिनल रिकॉर्ड चेक कर लीजिए. किसी अंडरवर्ल्ड गैंग से उनके संबंध है, क्या करता है, इतनी प्रॉपर्टी या इतनी भारी भारी गाड़ी कहाँ से आती है, उसका हिसाब मुंबई पुलिस को अब करना पड़ेगा. ये मुख्यमंत्री का खास आदमी कैसे बना, जिसका संबंध अंडरवर्ल्ड से सीधा है. आप देख लीजिए एक बार, बोरिवली पुलिस स्टेशन जाकर उसका रिकॉर्ड चेक कर लीजिए. अधिवेशन सुरू असताना वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकारण येणार नाही असं शक्यच नाही. हे प्रकरण जाणून बुजून दाबण्याचा प्रयत्न केला असा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. या प्रकरणाची SIT चौकशी व्हायला पाहिजे होती असंही वडेट्टीवार म्हणाले. तर पोलिसांवरही गुन्हा दाखल करा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी केली आहे. तर राज्य सरकारकडून मिहीर शहाला मदत करण्याचं काम सुरू आहे का असा प्रश्न माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विचारलाय. वरली हिट एंड रन में जो लोकल्स आए, ये सरकार ने, शासन ने और सरकार के लोगों ने जानबूझकर ये प्रकरण को दबाने की कोशिश की है. इस प्रकरण को लूज करने की कोशिश की है, आरोपी को बचाने की पूरेपूर कोशिश की है. ये मैं तो ये कहूँगा कि इसकी SIT मार्फत जांच होनी चाहिए. घटना घडतात, परंतु त्याला पोलीस सपोर्ट करतात, हे सगळ्यात मोठं डेंजरस आहे. आणि मला वाटतं आरोपीला ज्या पद्धतीनं पोलीस मदत करतात, मला वाटतं हे खऱ्या अर्थानं मोठा गुन्हा पोलिसावर सुद्धा दाखल झाला पाहिजे. या मिहीर शहाला वाचवण्याचा प्रयत्न कोणत्या एका पार्टीच्या माध्यमातून चालू आहे. या हिट अँड रनच्या केसमध्ये जर शासन जर हस्तक्षेप करत असेल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि या केसमध्ये तो मिहीर शाह याला कडक कारवाई झाली पाहिजे, या दृष्टीनं प्रशासनाने या केसमध्ये लक्ष घातलं पाहिजे. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील आरोपीचे वडील शिवसेनेचे पदाधिकारी निघाले. या मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केलेल्या सगळ्या आरोपांना आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. तसंच भाजपच्या वतीनं आमदार आशिष शेलार यांनी देखील आपल्या पक्षाची भूमिका मांडली आहे. काय म्हणालेत मुख्यमंत्री शिंदे आणि आशिष शेलार ते आता पाहूयात. मैं इतना ही कहूँगा कि कोई भी केस में गवर्नमेंट की तरफ से किसी को भी सपोर्ट नहीं किया जाएगा, किसी को भी मदद नहीं होगी. मेरे इंस्ट्रक्शन आपने देखे, पुणे में भी एक्शन हुई है और यहाँ भी आप देख रहे हैं एक्शन हो रही है, एक्शन होगी. किसी को भी छोड़ा नहीं जाएगा. कोई भी इलीगल काम करेगा उसको कानून छोड़ेगा नहीं. कारवाई कायदेशीर केली पाहिजे, भाजपची भूमिका आहे. आवश्यकता वाटली तर कडक कलम लावली पाहिजेत. लावलेल्या कलमावर दुःखी कुटुंब हे जर त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित करत असेल तर त्या दुःखी कुटुंबाचं ऐकलं गेलं पाहिजे, आमचं म्हणणं आहे.
त्या नाकवा परिवाराला संपूर्ण मदत मिळाली पाहिजे आमचं म्हणणं आहे. त्या नाकवा परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सगळे सहभागी आहोत आणि म्हणून पबवर कारवाई करा. त्या पाहिजे तर शाह कुटुंबाचे अनधिकृत घर असेल तर त्याच्यावरही कारवाई करा. वरळी हिट अँड रन मुद्दा आज दिवसभर चर्चेत राहिला. याला अपघात म्हणायचं की हत्या हा प्रश्न आमदार आदित्य ठाकरेंनी विचारला होता आणि याच विषयावरती आम्ही विचारलेल्या प्रश्नावरती तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया आता आपण पाहणार आहोत. त्यासाठी जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला. आजचा प्रश्न पुन्हा एकदा आपल्यासाठी. मुंबईतील वरळी हिट अँड रन हा अपघात नव्हे हत्या. आमदार आदित्य ठाकरेंचा आरोप योग्य वाटतो का? होय आणि नाही हे दोन पर्याय तुमच्या समोर होते. मात्र तुम्ही कशा प्रकारे व्यक्त झालेला आहात सोशल मीडियावर ते पाहूयात. एक्सवरती गोपाळ दंडगव्हाळे म्हणतायत आदित्य ठाकरेंनी यावेळी तरी राजकारण बाजूला ठेवून असे असंवेदनशील वक्तव्य न करता दोषींवर योग्य ती कारवाई होईल यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा. विनीत वैद्य म्हणतात अपघात झाल्यावर फरफटत नेलं पुन्हा अंगावर गाडी घातली हे कृत्य निंदनीय नक्कीच आहे. अशा घटनेतील आरोपींना शिक्षा होणं गरजेचं आहे, अन्यथा चुकीचा संदेश जाईल. यूट्यूबवरती विष्णू पाटील लिहितात दारू पिऊन गाडी चालवल्यानं एका निष्पाप महिलेचा जीव गेला त्यामुळे ही हत्याच आहे. नीता दुर्वे लिहितायत इतक्या बेदरकारपणे गाडी चालवणं हे अतिशय घृणास्पद आहे आणि त्यामुळे एक कुटुंब निराधार झालंय. हीच गोष्ट पुण्यात झाली त्यावेळेला आदित्य ठाकरे कुठे होते? फेसबुकवरती जयराज सिंग परिहार लिहितात कुठल्याही पक्षाचे राजकारणी सत्तेत नसले की असे बिनबुडाचे आरोप करायला सगळ्यात पुढे असतात. तर इंस्टाग्रामवरती शिवप्रसाद पवार लिहितात होय नक्कीच योग्य आहेत आरोप. हिम्मत चौधरी इंस्टाग्रामवर लिहितात आता हे कोर्ट ठरवणार. मदन पाटणकर म्हणतायत नाही. वरळी हिट अँड रन प्रकरणामधील राजकारण आणि विश्लेषण पाहिलं त्यावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावरच्या महाराष्ट्रानं दिलेल्या प्रतिक्रियाही पाहिल्या आणि आता वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती विचारलेल्या या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलेला आहे तो आता पाहणार आहोत आपण आपल्या पोल सेंटरला. तर यूट्यूबवरती आपल्याला 12,000 मतं प्राप्त झालेली आहेत. त्यापैकी होय म्हणतायत 84%, नाही म्हणतायत 16%. महाराष्ट्राचा कौल आपण यावेळेला पाहतोय. यूट्यूब नंतर फेसबुकवरती आलेल्या मतांची तुलना केली तर होय म्हणतायत 60%, 40% म्हणतायत नाही. इंस्टाग्रामवरती आलेली मतं देखील महत्वाची. त्यापैकी नाही म्हणतायत 26% आणि होय म्हणतायत 74%. त्यानंतर एक्सवरती तुम्ही काय कौल दिलेला आहे तो आपण यावेळेला पाहतोय. एक्सवरती होय म्हणतात 76%, नाही म्हणतात 24%. मद्याची नशा, अंमली पदार्थांची नशा, त्याला जोड म्हणून वेगाची नशा, पैशाची नशा, सत्तेची नशा असं कॉकटेल असेल तर ते डेडली कॉम्बिनेशन बनतं. जोवर याच्या मुळावर घाव घातला जाणार नाही, जोवर यातल्या काही आरोपींना कडक शिक्षा होणार नाही, जोवर धनिकांचे पुत्र स्वस्तात सुटत राहतील तोवर हिट अँड रन सारखी प्रकरणं होत राहतील. हा साधा आणि सर्वसामान्यांकडून जसा होतो तसाच अपघात नसतो. यांना खरंच अपघात म्हणायचं काही हत्या म्हणायची हा आदित्य ठाकरेंनी विचारलेला प्रश्न यामुळेच रास्त वाटतो. आपण काय करतोय याची जाण या मुलांना असते आणि आपण नशेच्या अंमलात ड्रायव्हिंग सीटवर बसणं चूक आहे याची जाणही या मुलांना असते आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याकडून अपघात घडण्याची शक्यता आहे याची जाण या मुलांना असते. आणि अशा अवस्थेत आपल्याकडून अपघात घडलाच तर आपला शक्तिशाली बाप, त्याचा पैसा, त्याचं नेटवर्क आपल्याला सही सलामत बाहेर काढेल हा विचार, हा विश्वास सुद्धा नशेमध्ये गाडीचं स्टिअरिंग व्हील हातात घेताना त्यांना असतो. आणि जाणाऱ्या जीवाचं मोल जोवर पैशात मोजलं जाईल ना, पोलिसांचा प्राथमिक तपास जोवर कच्चा राहील, कायद्यातील पळवाटा जोवर गुन्हेगारांच्या मर्जीवर चालतील तोवर कधी पोर्शे, कधी BMW, कधी पुणे, कधी नागपूर, कधी मुंबई निष्पापांचे बळी जात राहतील. दारू पिऊन किंवा कोणत्याही नशेमध्ये असताना गाडी चालवू नका. अति वेगाच्या नादामध्ये आंधळे होऊ नका हे आवाहन करूयात. आणि या बातमीसोबतच 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. उद्या संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूयात. त्यासाठी पाहत रहा ABP माझा.
नमस्कार. मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होय मन सुद्धा तुझं.